तर फायनली आपल्यासोबत एक चांगला आणि खूप जबरदस्त असा IPO आपल्यासोबत आलेला आहे. त्या जबरदस्त एक IPO बद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कशा प्रकारे हा IPO असणार आहे, काय कंपनीचे फायनान्शियल आहेत, IPOला अप्लाय करायचं आहे का नाही, हा भरपूर जास्त बहुचर्चित IPO आहे. अप्लाय करायचं की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं किती याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे. लिस्टिंगच्या नंतरची काय स्ट्रॅटेजी असणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात पहिले या कंपनीचं नाव आहे BCCL IPO. BCCL लिमिटेड असं या कंपनीचं मेनली इथं नाव आहे आणि IPOची साईज आहे 1071 कोटी रुपये. सो एक नॉर्मल साईजचा IPO आहे. खूप मोठा पण IPO नाही, खूप लहान पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण ऑफर फॉर सेल आहे. सो पूर्ण OFS असणार आहे, ती थोडीशी एक निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि प्राइस बँड इथं असणार आहे 23. ठीक आहे, तो 23 रुपयाला तुम्हाला एक जो काही शेअर आहे तो मिळणार आहे. आणि छोट्या प्राईसचा जो काही IPO आहे तो जरी असला तरी पण कंपनी भरपूर मोठी आहे तसं, पण याची जे काही प्राइस बँड आहे ना ती भरपूर छोटी आहे. ठीक आहे, आणि याची मार्केट कॅप पण भरपूर असणार आहे. पण एक जो काही शेअर आहे तुम्हाला फक्त 23 रुपयाच्या भावाने मिळतो आहे, कारण ही एक सरकारी कंपनी आहे. सरकारी कंपनी कोणती आहे तर आपली जी काही कोल इंडिया नावाची जी काही कंपनी आहे तिचीच ही एक उपकंपनी आहे BCCL. ठीक आहे, तर आपण याच्याबद्दल आता थोडंसं माहिती घेऊया. तर BCCL नेमकं करते काय. तर BCCLचा नेमका फुल फॉर्म काय आहे तर भारतीय कोकिंग कोल लिमिटेड. ठीक आहे, असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ही कंपनी एकदम जुनी आहे. 1972 पासून ही कंपनी काम करते. तर भरपूर जुनी कंपनी आहे आणि कोल बनवण्याचं काम करते. म्हणजे यांच्याकडे मोठ्या मोठ्या खाणी आहेत. जवळपास आतापर्यंत जर बघितलं यांच्याकडे तर 34 खाणी आहेत. त्या 34 खाणी आहेत कोळशाच्या. यापैकी 4 भुयारी खाणी आहेत, 26 उघड्या खाणी आहेत आणि 4 मिश्र प्रकारच्या खाणी आहेत. तर भरपूर साऱ्या खाणी आहेत. आणि याच्यातून काय काय काढतात तर कोकिंग कोळसा आहे, नॉन कोकिंग कोळसा आहे आणि धुतलेला कोळसा आहे. हे जे काही कोळसाचे प्रकार आहेत आणि त्याचा जो काही यूज आहे तो मग कारखान्यांमध्ये आणि वीज निर्मितीसाठी याचा यूज जो काही तो केला जातो कोळशाचा. तर कोळसामध्ये खाणी काम करण्याचं ही जी काही कंपनी आहे ती मेनली काम करते. याची मेन कंपनी आहे कोल इंडिया. कोल इंडिया तुम्हाला माहिती असणार आहे. तर कोल इंडियाकडे कोणाचे जर शेअर जर असतील तुम्हाला माहिती असणार आहे. तर कोल इंडियाचीच ही एक उपकंपनी आहे. तर कोल इंडियाप्रमाणेच हे काम करते एक प्रकारे. आणि आतापर्यंत जर बघितलं तर यांच्याकडे सध्या 7,910 दशलक्ष कोटी टन कोकिंग कोळशाचा एक साठा आहे यांच्याकडे जवळपास. आणि सध्या आपण जर बघितलं 1 एप्रिल 2024 पर्यंत तर BCLकडे जवळपास 7,910 दशलक्ष टन कोकिंग कोळशाचा साठा आहे. तर भरपूर मोठं यांच्याकडे स्टोरेज पण आहे. भरपूर जरा प्रोटेक्शन पण करतात, कारण 34 खाणे आहेत त्यांच्या अंडर. आणि प्रोडक्शन करून स्टोरेजची पण चांगल्या प्रकारे यांच्याकडे फॅसिलिटीज. भरपूर सारा कोळसा यांच्याकडे आहे आणि भरपूर सारे जे काही कंपनीज आहे यांच्याकडून कोळसा खरेदी करतात. आता जर बघितलं तर 2024-25च्या आसपास जर बघितलं तर यांचा इथं टोटल कोळसा कोकिंग कोळसा जर आपण जर बघितलं तर कोकिंग कोळसामध्ये यांचा मार्केट शेअर आहे 58%. म्हणजे जेवढं पण कोकिंग कोळसा पूर्ण भारतामध्ये काढला जातो आहे त्याच्यात 58% जो काही कोळसा आहे तो हेच काढता आहे. त्यांचा मार्केट शेअर खूप जास्त स्ट्रॉंग आहे या कोकिंग कोळशाच्या बाबतीत जर बघितलं तर. आणि ही मेनली त्याच्यामध्येच ही कंपनी काम करते आहे कोकिंग कोळशामध्ये. ठीक आहे, यांचं उत्पादन खूप जास्त आहे. आणि ही जी काही कंपनी आहे मेनली इथं झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये काम करते. आणि टोटल यांचं जर आपण कव्हरेज जर बघितलं तर जवळपास 288 स्क्वेअर किलोमीटर जो काही एरिया आहे तो यांच्या अंडर आहे. 288 स्क्वेअर किलोमीटर एवढा जो काही एरिया आहे तो यांच्या अंडर आहे. सो भरपूर चांगली कंपनी आहे. महत्त्वाची गोष्ट काय, कोल इंडियाची एक सबसिडी आहे आणि ही एक सरकारी कंपनी आहे. तर ही जी काही कंपनी होते त्याचे पहिले 100% जे काही शेअर आहे ते सरकारच्या नावावर होते. ठीक आहे, सरकारकडे होते. आता सरकार काय करणार, त्याचा IPO अंत आहे आणि त्या 100% पैकी 10% जे काही शेअर आहेत ते देणार आहेत. बाकीचे 90% जे काही शेअर आहे ते सरकारकडेच राहणार आहेत पुढं. ठीक आहे, तर ही झाली आहे या कंपनीची पूर्ण माहिती. आता त्यानंतर आपण बघूया की IPO कशा प्रकारे वर्क करणार आहे. तर IPO 9 जानेवारीला ओपन झालेला आहे. 13 जानेवारीला IPO जो काही तो आपला क्लोज होणार आहे. रिफंड तुम्हाला मिळणार आहे इथं 15 तारखेला. आणि याची जी काही लिस्टिंग आहे ना ती होऊ शकते आहे 16 तारखेला. लिस्टिंग जी काही ती 16 तारखेला होणार आहे. तर अशा प्रकारच्या पूर्ण या डेट्स असणार आहेत. तर 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे अप्लाय करण्यासाठी वेळ असणार आहे. ठीक आहे, यांचे फायनान्शियल जर आपण बघितले ना तर हे चांगल्या प्रकारे परफॉर्म करता आहे. फक्त एक गोष्ट आहे की यांची जी काही ग्रोथ आहे ना ती खूप जास्त होत नाही, कारण कोळसाचा व्यापार आहे यांचा. आणि कोळशामध्ये काय असा
खूप जास्त अशी ग्रोथ नाही, म्हणजे ठीक आहे प्रॉफिट करता आहे ते, इन्कम यांची आहे तर स्टेबिलिटी आहे थोडीशी, बट प्रॉफिट हे खूप जास्त असं वाढत नाही. त्या कंपनीमध्ये ग्रोथ काही खूप जास्त नाही आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे इथं. बाकीचे फायनान्शियल सगळे ठीक आहेत, कारण जसं पण सरकारी कंपनी आहे तर कर्ज पण काही यांनी खूप जास्त घेतलेलं नाही. रिझर्व पण यांच्याकडे भरपूर आहेत, 1,000 कोटींचे यांच्याकडे रिझर्व आहे, तर भरपूर सारा पैसा यांनी जमा करून ठेवलेला आहे. ठीक आहे, सरकारी कंपनी आहे तर. आणि कर्ज पण काही यांच्याकडे खूप जास्त नाही, ओके आहे सगळ्या गोष्टी यांच्या. आपण मेनली जर गोष्टी बघितलं तर यांचा ROC आहे इथं 30% आणि रिटर्न ऑन नेटवर्थ आहे जवळपास 21%, जो की चांगला आहे. या साईडच्या कंपनीमध्ये ही खूप चांगल्या प्रकारे काम करता आहेत. पॅटचं मार्जिन यांचं ठीकठाक आहे, खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही. एबिटाचं मार्जिन चांगलं आहे आणि प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो जवळपास ठीकठाक आहे, खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही. तर KPI जर आपण बघितलं तर चांगले आहेत. सो KPI तर सर्व छानच दिसत आहेत आपल्याला, पण आता इम्पॉर्टंट आहे काय व्हॅल्युएशन काय रेटने आणता आहे. त्यांचं व्हॅल्युएशन आपण जर बघितलं तुम्ही तर हे जे काही व्हॅल्युएशन आहे ते थोडंसं ठीकठाक आहे. याचा जो काही PE आहे तो 43चा असणार आहे, जे पण आपल्याला शेअर्स मिळणार आहे. तो PE रेशो जर आपण बघितलं तर खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही. एक नॉर्मल आपल्याला PE जो काही रेशो जो काही तो दिसतो आहे तो थोडासा तुम्ही ओव्हर व्हॅल्यूड बोलू शकता आहात, पण यांची जी काही ग्रोथ आहे ती चांगली आहे. आणि बाकीच्या कंपन्यांची आपण थोडं जर बघितलं तर चांगल्या प्रकारे हे आणता आहेत. तर आणि प्रमोटरची काही होल्डिंग आहे पहिले 100% सरकारकडे होती, आता 90% जी काही ती सरकारकडे राहणार आहे. आणि मार्केट कॅप जी काही आहे या शेअरची ती जवळपास आता 10,711 कोटी रुपये असणार आहे. पूर्ण कंपनीची काही मार्केट कॅप आहे ती 10,000 कोटींच्या वर आहे. सो ही भरपूर मोठी कंपनी आहे, असं काही नाही की छोटी कंपनी आहे. सो याच्यावरून तुम्ही ठरवू शकता आहात का नेमकं आता तुम्हाला कशा प्रकारे शेअर घ्यायचे आहेत का नाही, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आता मी जर तुम्हाला माझं जर मत सांगितलं तर माझं एक मत आहे की तुम्ही IPOला नक्की अप्लाय करू शकत आहात. एक चांगल्या लिस्टिंग गेनसाठी तुम्ही IPOला अप्लाय करू शकता आहात. या IPOमध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो चालू आहे जवळपास 50%च्या आसपास. सो एक खूप चांगला ग्रे मार्केट प्रीमियम सध्या IPOमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. सो आपण चांगल्या प्रकारे अप्लाय करू शकतो आहेत. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये आहे शेअर होल्डर कोटा. शेअर होल्डर कोटाचा अर्थ काय होतो हे मी IPOच्या जो अलॉटमेंटचा आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितलेला आहे. तुमच्यापैकी कोणी जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला आता देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर म्हणजे तुम्हाला समजेल की शेअर होल्डर कोटा कशा प्रकारे काम करतो. तर ज्यांच्याकडे पण कोल इंडियाचा शेअर आहे ते या IPOमध्ये एक शेअर होल्डर कोटा म्हणून पण अप्लाय करू शकता आहात. कोल इंडिया नावाची कंपनी आहे आणि ही जी काही कंपनी आहेत ना, कोल इंडियाची एक सबसिडियरी कंपनी आहे. सो कोल इंडियाचं शेअर जर तुमच्याकडे जर असेल कधीपर्यंत लक्षात घ्या, 1 जानेवारीच्या आधी जर तुमच्याकडे जर कोल इंडियाचं शेअर जर असेल तर तुम्ही या IPOला ॲज अ शेअर होल्डर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता आहात. पण लक्षात घ्या तुमच्याकडे 1 जानेवारीच्या आधी असला पाहिजे. असं नाही की तुम्ही आत्ता खरेदी केला मग तुम्ही अप्लाय केलं, असं बिलकुल चालत नाही. तुम्ही 2 तारखेला 3 तारखेला जर बाय केला असेल शेअर तर चालत नाही. 1 तारीख किंवा त्याच्या आधीपासून तुमच्याकडे असला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्याकडे नाही आहे समजा तर मग तुम्ही काही हरकत नाही, तुम्ही रिटेल म्हणून पण तुम्ही अप्लाय करू शकता. पण शेअर होल्डर कोटाने जर अप्लाय केलं तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण 1,000 कोटींचा IPO आहे. भरपूर सारे लोक अप्लाय करणार आहे, कारण 50% सध्या GMP चालू आहे. मार्केट भले खाली आलेलं आहे पण तरी पण या शेअरमध्ये किमान 30-40% तरी लिस्टिंग गेन जे ते आरामशीर मिळणार आहे, कारण भरपूर लोक या शेअरमध्ये वेट करत आहे. या IPOचा भरपूर दिवसांपासून वेट होतो आहे. सो लिस्टिंग गेन तर नक्की बनणार आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय तर नक्की करायचं आहे. बट ज्यांच्याकडे असेल त्यांनी शेअर होल्डरने नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे नाही आहे समजा तुम्ही रिटेलमध्ये नक्की अप्लाय करू शकतात. ज्यांच्याकडे पण शेअर्स आहेत ते 2 ॲप्लिकेशन टाकू शकता आहात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे जर शेअर असेल तुम्ही एक ॲप्लिकेशन शेअर होल्डर म्हणून टाकू शकता आहात तुमच्या नावाने, दुसरी एक ॲप्लिकेशन तुम्ही रिटेल म्हणून टाकू शकता आहात. म्हणजे तुमच्या नावाने तुम्ही 2 ॲप्लिकेशन टाकू शकता आहात. कोणी मला बोलेल की नाही सर 2 कसं काय टाकू शकतो एका नावाने, मग रिजेक्ट होईल. तर असं रिजेक्ट होत नाही. तुम्ही ॲज अ शेअर होल्डर म्हणून एक ॲप्लिकेशन टाकायचं आहे आणि रिटेल म्हणून एक ॲप्लिकेशन टाकायचं आहे. दोन्ही पण तुम्ही ॲप्लिकेशन टाकू शकता आहात, जेणेकरून की दोन्हीपैकी तुम्हाला एखाद्या ठिकाणी अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि मी ही पण गोष्ट सांगतोय, तुम्ही जर शेअर होल्डर म्हणून अप्लाय केलं म्हणजे अलॉटमेंट मिळणारच आहे असं बिलकुल नसतं. हे काही कंपल्सरी नाही, कारण शेअर होल्डर म्हणून पण खूप लोक अप्लाय करणार आहे. कारण कोल इंडियाचा शेअर भरपूर लोकांकडे आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे असं काही नाही, पण चान्सेस तुमचे नक्की वाढत आहेत. सो तुम्हाला कोणाला नाही पण मिळाली तरी पण नाराज व्हायची गरज नाही, काय हरकत नाही पण मिळाली, पण तुम्ही ट्राय नक्की करू शकता आहात. सो शेअर होल्डर म्हणून तुम्ही नक्की अप्लाय करा तुमच्याकडे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर शेअर असेल तर.
आणि ज्या अकाउंटमध्ये ज्या पण ब्रोकरमध्ये शेअर आहेत त्याच अकाउंटने तुम्हाला अप्लाय करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते बरोबर तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल का हां यांच्याकडे शेअर आहे. ते किमान एक शेअर तुमच्याकडे असला पाहिजे, 1-2 किती पण असो तुमच्याकडे शेअर, तुम्ही अप्लाय करू शकता. हात लक्षात ठेवा. तर नक्की तुम्ही ट्राय करा. जर नसेल होत तुम्ही रिटेलमध्ये अप्लाय करा. शेअर होल्डर कोटा नेमकं कशाप्रकारे काम करतो हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अलॉटमेंटच्या. कित्येक व्यक्ती मला विचारत आहे की सर एका नावाने 2 ॲप्लिकेशनने टाकता येणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. कोणी कित्येक मॅक्झिमम जे काही व्यक्ती मी जे पण व्हिडिओ टाकतो ते पूर्ण बघतच नाही. ते स्किप करता आहेत. मध्ये स्किप केल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला ती गोष्ट समजतच नाही. आणि हे जे काही व्हिडिओ बनवतोय मी तुमच्यासाठीच बनवतो आहे. मला तर ऑलरेडी गोष्टी माहितीच आहे, अप्लाय करायचं नाही किंवा मी एक मेसेज जरी टाकून दिला ग्रुपला तरी पण भरपूर आहे. पण मी तुमच्यासाठी काय व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला डीपमध्ये सगळ्या गोष्टी समजतील. तर अलॉटमेंटचा जो काही व्हिडिओ तुमच्यापैकी कोणी जर पूर्ण बघितला नसेल, तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. जो पण मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे, लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं तर थोडंसं स्पीड वाढून बघू शकता आहात, बट पूर्ण व्हिडिओ बघायचा. स्किप बिलकुल करायचं नाही. कित्येक लोकांनी स्किप केलं आहे त्या व्हिडिओला आणि ते आता मला विचारत आहे का सर शेअर होल्डर कोटाने अप्लाय करायचं का नाही, मग केलं तर असं तसं. तुम्हाला मला विचारायची गरज नाही पडणार, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला असता. तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे, ठीक आहे, पूर्ण बघायचा आहे तुम्ही जर अजून बघितला नसेल तर. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं आहे तुमचं काय म्हणणं आहे IPOवर. तुमच्याकडे शेअर आहेच का नाही हे पण मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आहात. आणि पुढचे जे काही IPO आहे त्यावर पण आपण नक्की व्हिडिओ बनवू. या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करायचं आहे. अजून जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारे मराठीमधून फायनान्शियल रिलेटेड जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला भरपूर सारे आपल्या चॅनलवर मिळतील. धन्यवाद.